ऐका ना, माझं एक काम करा. बोल. माझ्या घरातलं कोणीच कोर्टात आलं नव्हतं, कारण बाबांनी देवापुढे नवस केला होता, जोपर्यंत तुमची सुटका होत नाही तोपर्यंत ते माझा चेहरा पण बघणार नाहीत. आणि आता ते चारधाम यात्रेला जाणार आहेत. तिथून आल्यावर मग मला भेटायला येतील. त्यांना आजच जायचं यात्रेला. एवढंच? त्यांच्या खर्चाची व्यवस्था आपण करू. ट्रॅव्हल एजन्सीला मी सांगतो. थँक्यू. पण तुम्हाला नाही सांगितलंस की तुला काय हवंय? मला काय हवंय ते माझ्या जवळच आहे. किरण, किरण, एवढी गडबड काय? कुठे चाललीस? मी येऊ सोडायला? नाही नको, मी स्कूटी घेऊन आले, जाईन माझी मी एकटी. ठीक आहे, जा. येते मी. ये, सारखी सारखी ये. किरण, पुढे काय ठरवलंस? पुढे काही नाही, आता इथून घरी जाईन. उशीर पण खूप झाला ना. नाही नाही, ते नाही. पुढे म्हणजे कामाचं, नोकरी. माहित नाही. ऍक्च्युली बाबांनी मला शब्द दिला होता की शिवानी मॅमची शेवटपर्यंत साथ दे म्हणून, पण मी त्यांचा शब्द मोडला. किरण, अगं तू चांगल्यासाठीच केलंस ना. आणि तू त्यांची साथ दिली असतीस ना तर तू संकटात अडकली असतीस. आणि खोट्या माणसांना खोट्या गोष्टीची साथ का द्यायची? खरं तर त्यांच्यासोबत पोलिसांनी मलाही पकडलं असतं, कारण नाही म्हटलं तरी स्वराचा तो व्हिडिओ बनवण्यामागे माझाही हात होता. ठीक आहे, तू शिवणीसाठीच केलंस ना. ठीक आहे, पण आता तुला तुझी चूक कळली, तू चूक मान्य पण केलीस. डोंट वरी, डोंट वरी. हो ना, आणि त्या माझ्यामुळे आता जेलमध्ये गेल्यात आणि माझी नोकरी गेली आहे. नोकरीचं टेन्शन घेतेस? किरण, नोकरी उद्या पण मिळेल. अरे बबलू, एवढ्या लवकर मला दुसरी नोकरी कशी काय मिळेल? तू रूपम कॉस्मेटिक मध्ये का नाही करत काम? एवढं सगळं झाल्यानंतर सारंग सर मला खरंच नोकरीवर ठेवतील असं वाटतंय तुला? वाटतंय. सारंग दादाला मी चांगला ओळखतो आणि तुझ्यामुळे सारंग दादा जेलमधनं सुटलाय. मी सारंगशी बोलतो, टेन्शन नको घेऊ. डोंट वरी. ठीक आहे. ऐक ना, पाडव्याला नक्की या. पाडव्याला मी येऊन काय करू? तो तर नवरा बायकोचा सण असतो ना. मी परवा येते. परवा भाऊबीज आहे ना, येते मी. माझ्या मनात पाडवा आहे, हिच्या मनात भाऊबीज आहे. काहीतरी गंटे बुबुलू नाही. ऐश्वर्या वहिनी, मला ना जरा सोहमला फोन करायचा होता आणि माझ्या फोनवरून लागत नाही. तुम्ही तुमचा फोन देता का मला? का करायचा आहे तुला त्याला फोन? गेलाय ना तो तिकडे, मस्त काम करतोय, मज्जा करतोय, एन्जॉय करतोय तुला विसरून. तो काढतो तुझी आठवण, करतो फोन तुला इतक्या रेग्युलरली. का करायचा आहे फोन? शांत बस. वहिनी असं का बोलताय? हो, माझी पहिली दिवाळी आहे या घरात. मम्माचा पण फोन आला होता आणि मला सोहमला पण विचारायचं होतं की तू कधी येतोय म्हणून. मस्त. नाहीतरी ती शिवानी जेलमध्ये गेली आहे, आता त्याचं काय काम तिकडे? नाही, बरोबर आहे तुझं. तुझ्यासारख्या बायका नवऱ्यांच्या मागे मागे करतात आणि मग नवरे शेफारतात. ऐका ना, आज नको लेक्चर. तुम्ही सांगा आधी, तुम्ही मला तुमचा फोन देणार आहात की नाही? दिवाळीचा सण आहे आणि काहीतरी बोलत बसला तुम्ही. तुला दिवाळ सणाची पडली आहे? इथे माझं दिवाळ निघायची वेळ आली आहे. काय झालं? काय झालं? नशीब इथे कोर्टात ती शिवानी काही बोलली नाही, म्हणजे माझं नाव नाही घेतलं. पण तिकडे इंटरोगेशनमध्ये 3rd डिग्री बसल्यावर जर तिने माझं नाव घेतलं तर अवघड होईल माझ्यासाठी. मग असले उद्योग करायचेच कशाला ना? तरी मी सांगत होते की नाही तुम्हाला की इतक्या टोकाला जाऊ नका म्हणून. हॅलो, कधी सांगितलंस तू? हां, सांगितलं नाही, पण तेच होतं माझ्या मनात. माझा नवरा जर स्ट्रॉंग असता ना तर मला हे सगळं करायची गरज पडली नसती. माझा नवरा त्या सारंगपेक्षा मोठा असून पण सारंगच्या हाताखाली काम करतो, हे मला अजिबात सहन होत नाही. पण थोरल्या तर अमृता वहिनी आहेत ना, त्या नाही करत असले उद्योग. खूप जास्त बोलायला लागलीस ना तू. आलीस तेव्हा माझ्या मागे मागे यायचीस ना, ऐश्वर्या वहिनी टिप्स द्या असं म्हणून मागे मागे फिरायचीस. आता खूप जास्त तोंड चालायला लागलंय तुझं. बाय द वे,
अमृता वहिनी तुझी जी थोरली आहे ना, तिच्यापेक्षा खूप जास्त मान आहे माझा या घरात. मॉमच्या नजरेत खूप जास्त रिस्पेक्ट आहे मला, आणि तो रिस्पेक्ट, तो मान मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलाय. कळलं? मग आता तुमच्याच कर्तृत्वाने तो जाईल याची काळजी वाटते ना तुम्हाला? तारा, जस्ट गो. घरात इतर माणसं आहेत, कोणाकडून फोन घ्यायचा आहे घे आणि बोल तुझ्या नवऱ्याशी. जस्ट लीव. मी उगीच टेन्शन घेतलं. शिवानीला जर माझं नाव सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं असतं ना सगळ्यांसमोर, पण तसं केलं नाही तिने. कारण मला ती तिचं ट्रम्प कार्ड समजते. ती जेलमधून बाहेर येईल तेव्हा सारंगला संपायला मीच तर तिची मदत करू शकते. ती मला कधीच एक्सपोज करणार नाही. वा, दिवाळ सणाची जोरदार तयारी चाललेली दिसतेय. सावली आणि तारा हा दोघींचाही पहिला दिवाळ सण. सावली, तुझ्या माहेरची मंडळी येणार आहेत की नाही जावई बापूंचं कौतुक करायला? नाही बाबा, ते सगळे तीर्थयात्रेला गेलेत. जाणारच तीर्थयात्रेला. नाही, दिवाळी आहे म्हटल्यानंतर काय गिफ्ट्स द्यावे लागतील, स्वीट्स द्यावे लागतील, खर्च होईल ना. पैसे असतील तर खर्च करतील, नाहीतर काय दिवाळा निघेल म्हणून गेले असतील. दिवाळ फक्त पैशाने नाही निघत, आणि माझ्या घरचे समृद्ध आहेत, त्यांच्या पाठीशी विठुराया आहे, मग त्यांचं दिवाळा नाही निघणार. आणि बाबा, माझ्या बाबांनी देवापुढे नवस केला होता की सारंग सरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, आणि आता ते तोच नवस फेडायला गेलेत. वा, मग यापेक्षा चांगलं गिफ्ट काय असणार जावई बापूं करता? छान होईल दिवाळ सण. आणि तारा, तुझ्याकडची मंडळी? तिचं काय, तिची तर आयती दिवाळी झाली आहे, जावईच नाहीये इकडे. मग कसला आलाय दिवाळ सण? माझ्या घरच्यांनी नीलसाठी पहिल्या दिवाळ सणात काय काय केलेलं, किती गिफ्ट दिलेले. ऐश्वर्या, अगं प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. तुला माहिती आहे, आमचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं, म्हणजे आमचा पहिला दिवाळ सण, तेव्हा माझ्या आई वडिलांनी यांना काय दिलं होतं तुम्हाला तरी आठवतंय का? कॉटनचा शर्ट पीस आणि पॅन्ट पीस, बाकी काही नाही. नव्हती आमची परिस्थिती तेव्हा. आणि खरं सांगू का, पैसे, दागिने, कपडा लत्ता याला काही फारसा अर्थ नाही. अर्थ आहे तो यामागच्या भावनेला. अगदी बरोबर. म्हणजे महागड्या वस्तू देऊन दिखावा करण्यापेक्षा काही न करता फक्त प्रेम व्यक्त केलं ना, तेही मोठं असतं. ए बाई, इनफ. नाही, बजेट नसलं ना तर असंच बोलशील तू. पैसे असतील तर खर्च करशील ना. आणि बाय द वे, काय ग, तुला काय वाटतं, तू मॉमना कॉपी करशील, मॉम सारखी सेम साडी नेसशील तर तू तिलोत्तमा मेहंदळे होशील का? तर असं कधीच होणार नाही. हा, छान दिसतेस तू. मॉम, गुड चॉईस. ते म्हणतात ना, ग्रेट माइंड्स थिंक अलाइक.